शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केलेली आहे. शिवाय आता खूप झाला असं म्हणत निवृत्तीचे संकेत सुद्धा दिलेले आहेत. शरद पवारांची साथ सोडणं हा चुकीचा निर्णय होता अशी कबुली त्यांनी दिली. एकूणच जाधवांनी आपल्या मनातील खटखट जी आहे ती व्यक्त केली. काय म्हणाले जाधव आपण बघूया. असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलतो. का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे. पण तो नाही मिळाला म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाही आहे, लढत बसायचं. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय. पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय? असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा. यापेक्षा वेगळं काही कारण नाही. दरम्यान भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरती त्यांच्या सहकाऱ्यांनी काय म्हटलं आपण बघूया. अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. नाही, भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाही. तर पवारांची साथ सोडण्यावरून भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया. काही चुकलं असं वाटलं तर शरद पवार साहेबांनी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोलतो. काही लपून छपून मी आडपडल्याने काही बोलतो. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय. काही असे व्यक्त करतात, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत. अशी सध्याची परिस्थिती आहे.